हालेलुया हालेलुया. आपण वचन वाचूया उद्देशक 7 अध्याय 27 ते 29 वचनापर्यंत. उद्देशक 7:27. उद्देशक म्हणतो विश्व पाहावा म्हणून एकांतर गोळाबेरीज करील. कविता मला आढळून आले की हे वचन 28. मी आजवर मुळात आहे तरी मला आढळले नाही की हजारात एक पुरुष मला आढळला पण तेवढ्या स्त्रिया मला एकही स्त्री आढळली नाही. वचन 29. पहा एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सर असा उत्पन्न केला पण तो मी कल्पनेच्या मागे लागला आहे. हालेलुया हालेलुया. वचन काय सांगितले की उद्देशक म्हणतो ईशो पाहावा म्हणून एकंदर गोळाबेरीज करता मला आढळून आले ते हे पण मी आजवर धुंडाले तरी मला आढळले नाही ते हे हजारात एक पुरुष मला आढळला पण तेवढ्या स्त्रियात मला एकही स्त्री आढळली नाही. पहा एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असं उत्पन्न केलं आहे पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे. वचन काय सांगितलेलं आहे की उद्देशक म्हणजे शर्म राजा म्हणतो की तू काय म्हणत आहे की ईशो पाहावा म्हणून एकंदर गोळाबेरीज करता मला आढळून आले की परमेश्वर पित्याने मनुष्य निर्माण केलं पण स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये बायबल काय म्हणते की मला असं एकही मनुष्य आढळला नाही की तो देवामध्ये जीवन जगणारा, देवाच्या नियमात चालणारा, देवावर विश्वास ठेवणारा असं एकही मनुष्य मला आढळला नाही. कारण परमेश्वर पित्याने मनुष्याला सरळ असं उत्पन्न केलं. कारण जेव्हा आपण बायबलमध्ये पाहतो की उत्पत्ती 1:27 वचनात की जसं प्रभू होते तसे प्रभूने आपल्या प्रतिरूपाप्रमाणे आज आपल्या प्रत्येक मानवाला बनविलं, नर आणि नारी बनविले. पण जो मनुष्य परमेश्वराने बनविला तोच मनुष्य देवाच्या नियमात आहे का, देवाच्या आज्ञेत आहे का तर नाही. कारण आपण बायबलमध्ये अनेक उदाहरणं पाहतो, अनेक वचनही पाहतो की जसं पाहिलं की आदाम आणि हव्वा बाबतीतही पाहतो की परमेश्वराने स्वतःच रूप त्यांना दिलं. जसे परमेश्वर होते तसं प्रभूने त्यांना बनविलं. पण ही उत्पत्ती 2 अध्यायामध्ये आपण पाहतो की जेव्हा एदेन बागेत गेलेले असताना परमेश्वराने त्याने एक आज्ञा दिली की एदेन बागेतले वाटेल ते झाडाचं फळ खा पण जे मधल्या झाडाचं फळ आहे ना ते खाऊ नका. म्हणजे एक त्याने ती अशी आज्ञा दिली होती की त्याने देवाची आज्ञा पाळावी. पण उत्पत्ती 3 अध्यायामध्ये पाहिलं की सैतान सापाचं रूप घेऊन या आदाम आणि हेवाकडे येतात. जे फळ खाण्याबाबतीत त्यांना मनाई होती, आज्ञा होती की त्याचं फळ खाऊ नका, मधल्या झाडाचं फळ खाऊ नका. पण हा सैतान त्याने इतकं मोह देतो की ते फळ खाण्यासाठी इतकी त्यांना मोह देतो की आदाम आणि हव्वा ते फळ तर खातात. आता परमेश्वराने स्वतःचं रूप दिलं, स्वतःसारखं बनविलं, पण मनुष्य तसं चालला का, त्यानुसार जीवन जगला का ते नाही. कारण वचन काय सांगितले की पहा मला एवढेच आढळले की देवाने मनुष्य सरळ असं उत्पन्न केलं आहे पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागलेले. म्हणजे मनुष्य अनेक गोष्टींच्या, अनेक कल्पनांच्या मागे लागलेले. जे वाईट आहे, जे पाप आहे, आज मनुष्य त्याच्या मागे लागलेले. सरळ प्रभूने म्हणलेले मनुष्याला जेव्हा बाळ एखादं जन्माला येते ती जुने निष्पाप असते, काही पाप नसते त्याच्यामध्ये. पण जेव्हा ते मोठं होत जाते तेव्हा त्यामध्ये पापाला सुरुवात होते. म्हणजे मनुष्य देव उत्पन्न करतो आणि तो सरळ करतो पण तोच मनुष्य अनेक पापाच्या हारी जातो, अनेक वाईट कल्पनांच्या मागे जातो. म्हणून प्रभू काय म्हणते की मी तर मनुष्य सरळ असं उत्पन्न केला पण तो मनुष्य अनेक कल्पनांच्या म्हणजे पापाच्या हारी जात आहे. म्हणजे विचार करा मनुष्य कोणत्या मागे चाललेला आहे, देवाच्या मागे का, देवाच्या मागेच मनुष्य लागलेला आहे का तर नाही. उलट मनुष्य देवापासून दूर चाललेले, या जगाच्या गोष्टीच्या मागे लागलेले आहे, या वाईट कल्पनांच्या मागे लागलेल्या. म्हणून आज परमेश्वरने आपल्याला सरळ असं उत्पन्न केलं म्हणून आज आपल्याला त्या प्रभू मध्ये राहायचंय, त्या प्रभूच्या वचनानुसार चालायचंय. हालेलुया हालेलुया. त्यानंतर आपण बायबल मध्ये पुढे पाहतो की मनुष्य कोणत्या मागे लागलेले आहे ते शून्याच्या मागे, की जिथे काही किंमत नाही, जिथे स्वतःला जणू काही महत्व नाही, आज मनुष्य अशांच्या मागे लागलेले आहे. कारण इर्मयामध्ये आपण पाहतो
पाहतो की 2:5 की परमेश्वर म्हणतो की तुमच्या पूर्वजांस माझ्याकडे असं कोणतं अन्याय आढळलं की ते माझपासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले. आता इर्मया संदेष्टा काय म्हणत आहे की कारण त्याला इर्मया संदेष्टाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं कोणतं की परमेश्वर म्हणतो की मी तर मनुष्याला घडविलं, मनुष्याला तर बनविलं, पण प्रभू काय म्हणतो की तुमच्या पूर्वजांना माझ्याकडे असं कोणता अन्याय आढळला की असं मी काय पाप केलं की असं माझ्यामध्ये कोणतं अन्याय आढळला की ते शून्याच्या मागे लागून शून्यच बनले. म्हणजे प्रत्येक मनुष्य देवापासून दूर चाललेला आहे. जिथे आपलं तारण नाही, जिथे आपला उद्धार नाही, जिथे आपल्या जीवनात चमत्कार नाही, आज मनुष्य अशांच्या मागे चाललेले. पण प्रभूद्वारे आज आपल्या जीवनात चमत्कार आहे, प्रभूद्वारे आज आपली बंधनं तुटत आहे. तर मनुष्य देवाच्या मागे लागतो का? नाही, कारण आपला प्रभू एक आहे, साऱ्या दुनियेचा पिता आहे. मग त्या साऱ्या दुनियेचा पिता जो त्याने आकाश पृथ्वी उत्पन्न केली, आपल्याला घडविलं, आपल्याला बनविलं, मग आज आपण त्या देवाकडे येतो का तो देव आपल्याला टाकणार का? आपल्या जीवनात चमत्कार घडविणार नाही असं आहे का? नाही. आज आपण प्रभूकडे येते तर प्रभू प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडवितो. पण जिथे कारण नाही, जिथे उद्धार नाही, आज मनुष्य अशांच्या मागे लागत आहे, अशा ठिकाणी वळत आहे. म्हणून आज आपल्याला त्या शून्याच्या मागे लागायचं नाही. शून्याच्या मागे लागलं तर आपण शून्य बनणार. तर आपण पाहतो की एक ठेवा, एक अंक ठेवा आणि त्याच्या जोडीला अनेक शून्य ठेवा, तेव्हा ते शून्याला किंमत येते. पण त्यानंतर शून्य ठेवा आणि त्यानंतर एक ठेवा, तेव्हा ते शून्याला किंमत येते का? नाही. एकाच्या पुढे शून्य ठेवलं तर 10 बनतात आणि एकाच्या पुढे 2 शून्य ठेवले तर 100 बनतात. असे एक एक शून्य त्या पुढे वाढले गेले तेव्हा ते शून्याला किंमत येते. पण शून्य ठेवलं आणि त्यानंतर एक संख्या ठेवली तर त्या शून्याला किंमत येते का? नाही. मग तसं आपलं जीवन आहे. आपण प्रभूकडे न येता, प्रभूमध्ये जीवन न जगता भलतीचकडे वळणार की जिथे आपलं तारण नाही, प्रगती नाही, उद्धार नाही, अशा ठिकाणी जाणार तर आपल्या जीवनात चमत्कार घडणार का? आपली बंधनं तुटली जाणार का? तर नाही. म्हणून शून्याच्या मागे लागू नका. आपला प्रभू तारणार आहे, उद्धार करताय, हर बंधनं तोडणार आहे. आपला प्रभू आरोग्य देणारा, आपल्या जीवनात चमत्कार करणारा प्रभू आहे. मग आज आपण त्या प्रभूकडे येणार, तो प्रभू आपल्या जीवनात चमत्कार घडविणार. पण प्रभूचा हात सोडणार, प्रभूपासून दूर जाणार आणि इतर ठिकाणी भटकणार तर आपल्या जीवनात चमत्कार घडणार नाही. जे आपण दुःखी आहे ते दुःखातच राहणार, संकटात आहे ते संकटातच राहणार, की आजार आहे ते आजारीच राहणार. पण देवाकडे येणार, प्रभूकडे येणार, मग किती मोठा आजार असू दे, किती मोठे जीवनात दुःख असू दे, त्यातून प्रभू आपली सुटका करेल. कारण आरोग्य देणारा, आपलं तारण करणारा, आपला उद्धार करणारा कोण आहे? आपला प्रभू आहे. म्हणून त्या प्रभूकडे या, कारण प्रभू आपल्या सर्वांचा तारणारा प्रभू आणि तो आपलं प्रत्येकाचं तारण करणार, उद्धार करणार. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर बायबलमध्ये आपण पुढे पाहतो की मनुष्य कोणत्या गोष्टींच्या मागे लागलेले तर वचनात म्हटलेले की याजके 44 अध्यायामध्ये 9 ते 10 वचनामध्ये की मनुष्य एखाद्या मूर्तीच्या मागे लागलेले, जिवंत देवाचा हात सोडून मनुष्य मूर्तीच्या मागे लागलेले. वचनात काय सांगितलेले की प्रभू परमेश्वर म्हणतो इस्रायल वंशजांमध्ये राहण्याने, मनाने व शरीराने बेसुंत असलेल्या परदेशांपैकी कोणी माझ्या पवित्र स्थानात प्रवेश करता कामा नये. इस्रायल भोकून गेले तेव्हा जे लेवी माझपासून दूर गेले व आपल्या मूर्तीच्या मागे लागून मला सोडून भोकले त्यांस आपल्या अधर्माचे प्रतिफल भोगावे लागेल. आता वचन काय सांगितले की परमेश्वर काय म्हणतो की इस्रायल वंशजामध्ये राहणारे मनाने आणि शरीराने बेसुंत असलेल्या परदेशांपैकी कोणी माझ्या पवित्र मंदिरात म्हणजे पवित्र मंदिरात प्रवेश करता कामा नये. असं का सांगितलेलं आहे की पवित्र स्थानात प्रवेश करता कामा नये? कारण जो मनुष्य देवाचा हात सोडतो, प्रभूपासून भोकून जातो, म्हणून प्रभू काय म्हणत आहे की तुम्ही माझ्या मंदिरात प्रवेश करता कामा नये. कारण तुम्ही मनाने आणि शरीराने बेसुंत बनलेले आहेत, जणू पापी बनलेले आहेत. म्हणून प्रभू काय म्हणत आहे की तुम्ही माझ्या पवित्र स्थानात प्रवेश करता कामा नये. का असं प्रभू म्हणत आहे? कारण प्रत्येक माणसाने देवाचा हात सोडण्याचा प्रयत्न करायला लावलेले, देवापासून दूर चाललेले, मूर्तीकडे वळते. म्हणून वचन काय सांगितले की इस्रायल भोकून गेले तेव्हा जे लेवी माझपासून दूर गेले व आपल्या मूर्तीच्या मागे लागून मला सोडून गेले
केले. वचन काय सांगितले? आणि ते भोगले म्हणून प्रभू म्हणतो की मी त्यांच्या अधर्माचं प्रतिफल मी त्यांना देईन. कुणाला अधर्माचं प्रतिफल देईन? जे प्रभूचा हात सोडून मूर्तीच्या मागे लागलेले आहेत आणि प्रभूपासून होऊन गेलेत ना. प्रभू काय म्हणतो? मी त्यांना त्यांच्या कर्माचं, त्यांनी जे मला सोडलेले, त्यांनी जे अधर्म केलेले आहे त्यांचं मी प्रतिफल देईन. कोणाला? जो मूर्तीच्या मागे लागलेले आहेत. कारण आपला प्रभू तो जिवंत देव आहे. पण आज मनुष्य जिवंत देवाकडे वळतो का? नाही, मूर्तीकडे. पण आपण बायबलमध्ये पाहिलं की जो मनुष्य मूर्तीकडे वळणारा मूर्तीसारखीच बनतो. जसं स्तोत्र संहितामध्ये आपण पाहतो 115 अध्यायामध्ये 1 वचनापासून आपण पाहिलं की मूर्ती बाबतीत की तिला डोळ्यात पण ती पाहू शकत नाही, ना काय ती वास घेऊ शकत नाही, कान आहे ऐकू शकत नाही, तोंड आहे बोलू शकत नाही, हात आहे स्पर्श करू शकत नाही. एखादी मूर्ती आपण आपल्या घरात ठेवतो, एखादा स्टॅच्यू घरात ठेवतो, तो हालचाल करतो का? आपण जेव्हा तिला हाक मारतो, तिच्याकडे धावा करतो, तेव्हा ती उत्तर देते का? एखाद्या व्यक्तीने आपल्याला हाक मारली तेव्हा तो त्या व्यक्तीचा आवाज आपल्या कानी पडतात क्षणी आपण त्याच्या हाकेने उत्तर देतो ना. मग प्रभू काय म्हणते की अशाच प्रमाणे तुम्ही या मूर्तीच्या मागे लागला तर मूर्तीप्रमाणे म्हणणार. आणि जो मूर्तीच्या मागे लागतो, देवाचा हात सोडतो, प्रभू काय म्हणत आहे? मी त्यांना त्यांच्या कर्माचं फळ देईन. त्यांनी जो अधर्म केलेले, माझ्या विरुद्ध पाप केलेले, त्यांचं प्रतिफल त्यांना मिळेल. आणि आपण बायबलमध्ये पुढे पाहतो की शलोमोन राजा बाबतीत की 1 राज्य 11 अध्यायामध्ये की शलोमोन राजा बाबतीत पाहिलं की 1 राज्य 3 अध्याय 3 ते 15 वचनापर्यंत की पहिला प्रथम शलोमोन राजाने इस्रायलचा जेव्हा राजा नेमण्यात आलेलं होतं, तेव्हा शलोमोन राजाने परमेश्वर पित्याला काय म्हटलं की मला काहीच नको, की या इस्रायल लोकांचा मी योग्य ते न्याय करावा, म्हणून तुम्हाला काय दे? विवेक बुद्धी दे, ज्ञान दे. म्हणजे या शलोमोन राजाने परमेश्वर पित्याकडे काय मागितलं? ज्ञान मागितलं. कशासाठी? की लोकांच्या भल्यासाठी, की लोकांचा मी योग्य ते न्याय करण्यासाठी. कारण कोणावर अन्याय होऊ नये म्हणून या लोकांचा योग्य ते न्याय करण्यासाठी त्याने परमेश्वर पित्याकडे विवेक बुद्धी ज्ञान मागितलं. आणि परमेश्वर पित्याने त्याला म्हटलं की मी तुला राज्य देतो, वैभव देतो, संपत्ती देतो. पण त्याने ते स्वीकारलं का? त्याने काय म्हटलं की नाही, मला हे काहीच नको, तो फक्त मला काय दे? ज्ञान दे, विवेक बुद्धी दे. आणि परमेश्वर पित्याने शलोमोन राजाला इतकं ज्ञान दिलं की त्याच्यासारखा ज्ञानी राजा कोणीच बनला नाही. आता ज्ञानीच नाही तर परमेश्वर पित्याने त्याला ज्ञानाबरोबर धन संपत्ती दिली, इतकी धन संपत्ती दिली की त्याच्यासारखा श्रीमंत राजाही कोणी बनला नाही. तर आपण बायबलमध्ये पाहतो की शलोमोन राजाचं की परमेश्वर पित्याने सर्वात ज्ञान आणि श्रीमंत कोणाला बनविलं? या शलोमोन राजाला. आणि या बायबलमध्येच त्याच्या बाबतीत लिहिलं असं नाही, या जागतिक डिक्शनरी पाहतो की त्यामध्येही पाहतो की सर्वात ज्ञानी आणि श्रीमंत राजा कोण आहे? शलोमोन राजा. कारण परमेश्वर पित्याने त्याला ज्ञान दिलं आणि इतकं ज्ञान दिलं की त्याच्यासारखा ज्ञानी कोणीच बनला नाही, इतकं श्रीमंत बनला की त्याच्यासारखा श्रीमंती कोणीच बनला नाही. कारण या शलोमोन राजाच्या काळामध्ये चांदीला किंमत होती, सर्वात श्रेष्ठ त्याला बनविलेलं होतं. आणि जेव्हा त्याने 2 वेश्यांचा योग्य ते न्याय केला 1 राज्य 3 अध्याय 16 वचनापासून, तेव्हा अनेक लोकांच्या मुखातून काय कबूल झालं की शलोमोन राजाकडे कोणतं ज्ञान आहे? दैवी ज्ञान. म्हणजे देवापासून मिळालेलं नाही. म्हणजे इतका श्रेष्ठ झालेला होता, इतका ज्ञानी बनलेला होता, श्रीमंत बनलेला होता, सर्व राज्य सत्ता अधिकार परमेश्वर पित्याने शलोमोन राजाला दिलं होतं. पण जेव्हा 1 राज्य 11 अध्यायामध्ये पाहिलं की शलोमोन राजा बाबतीत की त्याने 1000 बायका केल्या, तरी परमेश्वर पिता त्याला काहीच म्हणाले नाही. पण जेव्हा त्या बायकांच्या नांदी लागून तो जिवंत देवाचा हात सोडून मूर्तीच्या मागे लागतो ना, तेव्हा परमेश्वराचं कोप शलोमोन राजावर इतका भडकतो. कारण परमेश्वर पित्याने शलोमोनाचा बाप दावीद त्याला त्याच्याशी प्रभूने करार केलेला होता. तो कोणता करार? की परमेश्वर पित्याने काय म्हटलेलं होतं की दावीदाला की तुझी ज्योत नेहमी पेटती राहील, ती कधी विझणार नाही. म्हणजे तुझ्या सिंहासनावर, तुझ्या राजसनावर तुझा वंशीच बसेल, म्हणजे तुझा मुलगाच बसेल. अशा प्रमाणे परमेश्वर पित्याने दावीदाबरोबर करार केलेला होता. म्हणून दावीदाच्या खातीर परमेश्वर पित्याने शलोमोनाला 1 राज्य दिलं. पण काही राज्य त्याच्याकडे हिरावून घेतलं, कारण परमेश्वराचं कोप त्याच्यावर भडकलं गेलं, कारण त्याने अधर्म केलं, देवाविरुद्ध तो पाप करत आहे. आता जिवंत देवाची त्याला ओळख होती, जिवंत देवाचा हात
लावायची त्याला गरजही नव्हती, कारण त्याच्यावर जणू चढाई करायची कोणाची हिंमतही नव्हती. इतका श्रेष्ठ राजा होता तो. पण जेव्हा तो देवाविरुद्ध गेला तर अनेक राज्यातले लोक त्याच्यावर चढाई करून आले आणि त्याचं सर्वस्व हिरावून घेतलं. त्याच्याकडून राज्य काढलं, कारण का तो मूर्तीच्या मागे लागला. म्हणून बायबल आज आपल्याला हेच शिकवते की आपला प्रभू जिवंत देव आहे. म्हणून जिवंत देवाचा हात सोडून आपल्याला मूर्तीच्या मागे लागायचं नाही, कारण आपण मूर्तीच्या मागे लागणार तर मूर्तीप्रमाणे बनणार. आणि आपण पाहतो की एखादी स्टॅच्यू पाहताना किती हात मारते, ऐकते का नाही. मग तसं आपलं जीवनही बळे की आपण त्याला किती हात म्हणा आपल्या हाकेचं उत्तर मिळणार नाही. आपल्या जीवनात चमत्कार घडणार नाही, पण आपण जिवंत देवाला हाक मारणार, जिवंत देवाचा दावा करणार. तो जिवंत देव आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडविणार, आपली प्रत्येकाची अरे बंधनं तोडून टाकणार. म्हणून आपल्याला मूर्तीच्या मागे न लागता प्रभूच्या मागे लागायचं आहे. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर आपण बायबल मध्ये पुढे पाहतो की नीतिसूत्रामध्ये की बायबल काय म्हणत आहे की आता मनुष्य कोणत्या मागे लागत आहे, कोणत्या गोष्टींच्या मागे लागत आहे, ते निरर्थक गोष्टींच्या. नीतिसूत्र 11:19 वचन, हे वचन काय सांगितले की ज्याच्यातही अढळ नीती असते त्याला जीवन प्राप्त होते, जो दुष्कर्माच्या मागे लागतो तो आपणावर मृत्यू आणतो. आता वचन काय सांगितलेलं आहे की ज्याच्यातही अढळ नीती असते त्याला काय प्राप्त होते, जीवन प्राप्त होते. पण जर दुष्कर्माच्या मागे लागतो, बायबल काय म्हणत आहे की तो आपणावर काय ओढून घेतो, मृत्यू. वचन काय सांगितलेलं आहे की आपण दुष्कर्माच्या पापाच्या मागे लागणार तर आपण स्वतःवर मृत्यू ओढवून घेणार, म्हणजे आपण मरण पावणार. आपण मृत्यू पावणार कधी, जेव्हा आपण दुष्कर्माच्या मागे लागणार, पापाच्या मागे लागलेले आहे. आणि मनुष्य पापाच्याच मागे लागलेला आहे, कारण प्रभू वचनाद्वारे म्हणतो की मी मनुष्य सरळ निर्माण केला, सरळ उत्पन्न केला. पण आज मनुष्य सरळ चालत आहे का, देवाच्या नियमात चालत आहे का, देवाच्या आज्ञेत चालत आहे का, तर नाही, उलट देवाविरुद्ध पाप करत आहे, देवाविरुद्ध जीवन जगत आहे. म्हणून बायबल काय म्हणत आहे की आपण देवाविरुद्ध चालणार, देवाविरुद्ध पाप करणार आणि पापाच्या मागे लागणार. तर वचन काय सांगितलेलं आहे की आपण आपल्यावर मृत्यू आणणार, म्हणजे आपण स्वतः मरणास कारण करणार आपल्याच कर्माद्वारे. आणि प्रभू आपल्या प्रत्येकाचं प्रतिफल आपल्याला देईल, आपली जशी कर्म तशी कर्माचं प्रतिफल आपल्याला देईल. आणि बायबल पुढे काय म्हणत आहे यजकेलमध्ये, यजकेल 18:4 वचन की जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. म्हणजे जो मनुष्य पाप करेल, देवाविरुद्ध जीवन जगेल ना, तो मनुष्य मरेल, कारण पापाचं वेतन काय, मरण आहे. रोमकरास पत्रामध्ये 6:23 वचन, जो पाप करणार त्याला मरण आहे, मृत्यू आहे, आणि तो स्वतः मृत्यू आणतो, पण जो पापाच्या मागे जातो. म्हणून आपण बायबल मध्ये अनेक उदाहरणं पाहतो की जे देवाविरुद्ध जीवन जगले, ज्याने देवाविरुद्ध पाप केलं त्याने स्वतःवर मरण आणलं, स्वतः ते मृत्यू पावले, कारण आपल्या कर्माद्वारे, आपल्या चुकांद्वारे. म्हणून वचन काय सांगितले की आपल्याला पापाच्या मागे न लागता देवाच्या मागे लागायचं, प्रभूच्या मागे लागायचंय, प्रभूच्या वचनानुसार चालायचं. मग तो का प्रभू आपल्या जीवनात चमत्कार घडविणार नाही, का प्रभू आपली बंधनं तोडणार नाही. जिथे आपण मरण पावलं तिथे मरण न पावता आपण जिवंत राहणार, कारण जेव्हा आपण देवामध्ये राहणार. पण आपण पापाच्या मागे जाणार तर आपण मरण पावणार, आपण मृत्यू पावणार, कारण पापाचं वेतन काय, मरण आहे, मृत्यू आहे. आणि तो मनुष्य मरण पावतो जो देवाविरुद्ध चालतो. म्हणून आज आपल्याला देवाविरुद्ध न जाता, देवाविरुद्ध पाप न करता, दुष्कर्माच्या मागे न लागता तर देवाच्या मागे लागायचं, कारण जो देवाच्या मागे लागतो ना त्याला जीवन आहे. ते कोणतं, सार्वकालिक युगानुयुग स्वर्गाचं जीवन आहे. पण जो देवाच्या मागे न लागता पापाच्या मागे लागतो तो स्वतः मृत्यू आणतो, तो मरण पावतो, कारण आपण बायबल मध्येच पाहतो. हालेलुया, हालेलुया. आपण बायबल मध्ये पाहतो की जे देवाविरुद्ध जीवन सगळे ते मरण पावले. म्हणून ते मरण आज आपल्याला नसावं, तर प्रभूने आपल्या प्रत्येकासाठी जीवन ठेवलेले, ते सार्वकालिक युगानिकीचं स्वर्गाचं, मग ते प्रभू आपल्याला प्राप्त करून दे. म्हणून त्या प्रभू मध्ये राहा, प्रभूच्या मागे चला, प्रभू मध्ये जीवन जगा, म्हणजे जे जीवन प्रभूने ठेवलेले ते आपल्याला प्रत्येकाला प्राप्त होईल. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर आपण बायबल मध्ये पुढे पाहतो की जो गर्विष्ठांच्या मागे लागतो
येतो, बायबल काय म्हणते की त्याला पुढे दारिद्र्य येते. वचनात म्हटलेले की नीतिसूत्रामध्ये 28 आणि 19 वचन की जो आपली शेती स्वतः करतो त्याला भरपूर अन्न मिळते, जो गर्विष्ठांच्या मागे लागतो त्याला पुढे दारिद्र्य येतो. आता बायबल काय म्हणत आहे की जो आपली शेती करतो तर त्याला भरपूर अन्न मिळते. कोणाला? की जो स्वतःची शेती करतो, म्हणजे स्वतःचं कामधंदा करतो. आपण स्वतःचं कामधंदा केलं तर आपली प्रगती होईल, त्यामध्ये आपण यशस्वी होणार, कधी आपण नुकसानात पडणार नाही. पण आपण पाहतो की मनुष्य स्वतःचं कामधंदा करतो का? तो उलट मनुष्य दुसऱ्यांच्या गुलामगिरीत राहतो, की दुसऱ्यांचं काम करून गुलामगिरीत राहतो. जिथे जास्त मिळावं तिथे कमी मिळते, म्हणजे भरपूर आपल्याला मिळत आहे, भरपूर अन्न मिळत आहे. आणि बायबल काय म्हणत आहे? जो आपली शेती करतो तो भरपूर अन्न मिळतो. पण जो गर्विष्ठांच्या मागे लागतो ना, तर वचन काय सांगितलेले की त्याच्या जीवनात काय येते? दारिद्र्य, गरिबी येते. तो मनुष्य गरीब बनला जातो. कोण? जो गर्विष्ठांच्या मागे लागतो. मग आज आपल्याला गर्विष्ठांच्या मागे न लागता देवाच्या मागे लागायचं, कारण ज्याच्यामध्ये गर्व असतो तो कधी झुकतो का कोणापुढे? मनुष्य पुढे झुकलो सोडा, पण देवापुढेही झुकत नाही. पण त्याचं पुढचं जीवन काय म्हणते? कारण आपण बायबलमध्ये अनेक वचनं पाहतो की ज्याच्यामध्ये गर्व असते तो मनुष्य कधीच टिकत नाही, आणि ज्याच्यामध्ये गर्व असते तो मनुष्य कधीही पुढे जात नाही, कारण गर्वाचं घर खाली पडतो. म्हणजे कितीही स्वतःला श्रेष्ठ समजण्याचा प्रयत्न करा, पण पुन्हा त्याला खालीच पडावं लागतं, कारण गर्वाचं घर टिकत नाही, खाली पडतो तो. मग आज आपण अशा गर्विष्ठ माणसांच्या मागे लागणार, मग आपण टिकली जाणार का? आपण श्रीमंत होणार का? उलट दारिद्र्य आपल्या जीवनात येणार, गरिबी आपल्या जीवनात येणार. म्हणून वचन काय सांगितलेलं आहे की तुम्ही गर्विष्ठांच्या मागे लागू नका, तर कोणाच्या मागे लागा? प्रभूच्या मागे. त्यानंतर आपण बायबलमध्ये पुढे पाहतो की मनुष्य कोणत्या गोष्टीच्या मागे लागलेला आहे? तर निरर्थक वस्तूच्या मागे. नीतिसूत्रामध्ये वचन काय सांगितले की 12 अध्यायमध्ये, नीतिसूत्र 12:11 वचन, जो आपले शेत स्वतः करीतो त्याला भरपूर अन्न मिळते, परंतु जो निरर्थक गोष्टीच्या मागे लागतो तो अक्कल शून्य होईल. आता बायबल काय म्हणत आहे की जो आपलं शेत स्वतः करतो त्याला भरपूर अन्न मिळते, पण जो निरर्थक गोष्टीच्या मागे लागतो ना तो अक्कल शून्य बनतो. म्हणजे जिथून लाभ नाही, जिथून चमत्कार नाही, ते काहीच उपयोग नाही, अशा गोष्टींच्या मागे लागणार तर आपल्या जीवनात काही चमत्कार घडणार का? नाही घडू शकणार. कारण आपण पाहतो की एखादं काम आपण हाती घेतो, आपल्याला माहिती की हे काम करणार तर मला पुढे त्याचं प्रतिफळ मिळणार, की माझ्या कामाचं प्रतिफळ मला मिळेल, माझी किंमत मिळेल. पण आपण ते कामच केलं नसेल तर त्याची किंमत, आपल्याला त्याचं प्रतिफळ मिळते का? नाही. मग तसं आपले जीवन आहे की जिथून आपलं कारण नाही, जिथून आपली प्रगती नाही, जिथून आपल्या हव्या त्या गरजा पूर्ण होत नाही, अशांच्या मागे लागणार, निरर्थक गोष्टींच्या मागे लागणार, तर जुना आपण अक्कल शून्य पडणार. जुना आपल्याला अक्कलच ना, अशाप्रमाणे म्हणण्यात येईल. अनेक लोक म्हणतात ना की एखादी व्यक्ती वाईट वागत असेल की वेडासारखा वागत असेल, त्याला काय सांगतात? या व्यक्तीला अक्कलच नाही. का असं म्हणतात? जेव्हा आपण अक्कल शून्य पडणार, निरर्थक गोष्टीच्या मागे लागणार, म्हणजे देवाचा हात सोडून इतर ठिकाणी भटकणार, इतर ठिकाणी जाणार की जिथून कारण नाही, अशा ठिकाणी म्हणणार तर काय आपला लाभ घडणार नाही. कारण 1 शमूएल मध्ये आपण पाहतो 12 अध्यायमध्ये 21 वचन आहे की त्यामध्ये काय म्हटलेले की जो निरर्थक गोष्टीच्या मागे लागतो, वचन काय सांगितलेले आहे? ही वचनात काय सांगितले की त्याच्या जीवनात काही चमत्कार घडणार नाही. वचन म्हटले की निरर्थक वस्तूपासून तुम्हाला काही लाभ व्हावायचं नाही व तुमचा उद्धारही व्हावायचं नाही, त्याच्या मागे लागू नका, कारण ते केवळ निरर्थक होत. आता वचन काय सांगितलेलं आहे की निरर्थक गोष्टीच्या मागे लागू नका, जिथून तुमचा लाभ नाही, उद्धार नाही, जीवनात चमत्कार नाही, अशा गोष्टीच्या मागे लागू नका. अशा गोष्टीच्या मागे लागणार, निरर्थक वस्तूच्या मागे लागणार, तर बायबल काय म्हणत आहे की तुमचा काहीच लाभ होणार नाही, कारण ते केवळ निरर्थक आहे, म्हणजे काहीच कामाचे नाही. म्हणून आज आपल्याला त्या मागे न लागतं तर देवाच्या, प्रभूच्या मागे लागायचं, कारण प्रभूकडे आल्याद्वारे आपल्या जीवनात चमत्कार घडतात, प्रभूकडे आल्याद्वारे आपल्या हर एक इच्छा पूर्ण होतात. हा अनुभव आज आपण प्रत्येक मनुष्य प्रार्थनेला येणारा घेतो, कारण प्रभूने कोणाला रिकामी हाताने पाठविलं नाही. जो मनुष्य देवाचं नाव घेऊन धावा करीत विश्वासाने ना, अशाने प्रभूने कधी रिकामी हाताने पाठविलेलं आहे का? कधीच नाही. कारण प्रभूने
प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडविले, प्रत्येकाची बंधनं तोडली. कारण आपला प्रभू निरर्थक नाही, तो आपला प्रभू तारणार आहे, आपला प्रभू उद्धार करताय आणि तो प्रभू आज आपला उद्धार करेल. कारण आपण प्रभूकडे आलेले आहेत, तो प्रभू देणार, प्रभू जीवनात चमत्कार घडविणार. म्हणून त्या प्रभूच्या मागे लागा, त्या प्रभूमध्ये जीवन जगा, म्हणजे तो परमेश्वर पिता आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडविणार. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर आपण बायबलमध्ये पुढे पाहतो की मनुष्य कोणत्या गोष्टींच्या मागे लागलेला आहे, तो धनाच्या संपत्तीच्या मागे, की त्या पैशांद्वारे आज माणसाचं काहीच लाभ नाही. कारण मनुष्य या पृथ्वीमध्ये जीवन जगत असताना आज माणसाचे विचार काय की पैसा असेल तर तो मनुष्य सुखेल, पैसा असेल तर मनुष्य सर्व काही करू शकतो, सर्व काही घेऊ शकतो. पण आपला स्वतःचा जीव वाचू शकतो का? नाही. तर आपण लॉकडाऊन मध्येच पहा की अनेक लोकांकडे भरपूर पैसा, लाखो करोडोवरी पैसा होता, पण ते आपल्या स्वतःचा जीव वाचू शकलं का? नाही. अनेक लोक पैशाच्या मागे लागले, पैशाच्या मागे लागून मनुष्य देवालाही विसरलं. आणि प्रत्येक मनुष्य जेव्हा पैशाच्या मागे लागतो ना, तेव्हा त्याला देव दिसत नाही, देवाची आठवण येत नाही. आणि पैशाच्या मागे लागल्याद्वारे आज मनुष्य स्वतःचं रक्ताचं रगतही विसरला जातो. जणू स्वतःच्या आई बाप, भाऊ बहीण, मुलं बालही विसरली जातात जेव्हा मनुष्य पैशाच्या मागे लागतो. पण बायबल काय म्हणते की आपण पैशाच्या मागे लागणार तर जणू स्वतःचं जीवन दुःखात पडणार, स्वतःचं जीवन संकटात पडणार. की या जुदास बाबतीत की आपण बायबलमध्ये पाहतो की मत्ते 26:14 की जेव्हा जुदासला पैशाचा इतका मोह आला की त्या पैशाच्या मोहाकरिता तो प्रभूला दरुडी देण्याचा विचार आणतो. कारण शास्त्री परीक्षे त्याला काय म्हणतात की तो आम्हाला धरून दिला, आम्ही तुला इतके पैसे आम्ही तोडून सर्व 30 रुपये तुला देणार. अशा प्रमाणे त्याला म्हणण्यात आलं. कारण त्याने म्हटलं मी त्याला धरून दिला तर तुम्ही मला केवढे पैसे देणार? त्याने म्हटले की 30 रुपये. आणि या जुदासला पैशाचा इतका मोह आला की त्या मोहाकरिता त्याने प्रभूलाही धरून दिलं. जणू शास्त्री आणि परीक्षांच्या त्याने स्वाधीन केलं प्रभूला. पण ज्या पैशांकरिता त्याने प्रभूला धरून दिलं जुदासने, त्या पैशाचा वापर करण्यासाठी जुदास पृथ्वीवर राहिला का? नाही. कारण त्याने प्रभूला तर शास्त्री परीक्षांच्या स्वाधीन केला, पण प्रभूला वधस्तंभावर किल्ल्या अगोदर जुदास त्याच्या अगोदरच वधस्तंभावर किल्ल्या अगोदरच जुदास जाऊन आत्महत्या करतो, गळफास घेतो. आणि आत्महत्या करणाऱ्यांना स्वर्ग नाही. आता आपण बायबलमध्ये पाहिलं की जुदास 12 शिष्यांमधले एक शिष्य होता आणि प्रभूने 12 शिष्यांची नावे स्वर्गीय राज्यात लिहिलेली होती. पण जुदासचं नाव खोडण्यात आलं का? कारण तो देवाविरुद्ध जीवन जगला, तो पैशांच्या मागे लागला, प्रभूच्या मागे लागला नाही. आता प्रभूच्या मागे लागला असतं तर त्याने प्रभूला धरून दिलं नसतं पैशांसाठी. पण जेव्हा तो पैशांच्या मागे लागला तेव्हा तो प्रभूला धरून देतो आणि प्रभूला धरून देतो, पण जाऊन तो आत्महत्या करतो. या पैशांचा वापर करण्यासाठी तो पृथ्वीवरही राहत नाही. आणि आत्महत्या करणारा नर काय, अधोलोक काय. आणि जो स्वर्गीय राज्यात त्याचं नाव लिहिलं होतं, त्याच्यासाठी स्वर्गीय राज्य ठेवलेलं होतं, पण जुदास कुठे गेला? नरकात पडला गेला, अधोलोकात पडला. युगानुयुगीच्या पीडा, युगानुयुगीचं दुःख त्याला भोगण्यास मिळालं. कारण तो देवाच्या मागे, प्रभूच्या मागे लागला, तो पैशाच्या मागे लागला. आणि आज मनुष्य पैशाच्याच मागे लागतो. जणू मनुष्य पैशाला आपला देव म्हणतो, पण कधी देवाची आठवण येते का? आज मनुष्य देवाच्या मागे लागतो की नाही, माझं काम धंदा आहे, माझी मुलं बाळ आहे, माझा पैसा आहे, मी सोडते, आता मी देवाच्या मागे लागतो. नाही. मनुष्य देवाच्या मागे लागत नाही, उलट देवाला सोडण्यासाठी तयार आहे आणि इतर चुकीच्या गोष्टीकडे, पापाच्या अनेक वाईट गोष्टीच्या मागे लागत आहे. म्हणून बायबल काय म्हणत आहे की वाईट कल्पनांच्या मागे लागणार, दुष्कर्माच्या मागे लागणार, निरर्थक वस्तूच्या मागे लागणार, मूर्तीच्या मागे लागणार, पैशाच्या मागे लागणार, तर कधीच आपलं तारण होणार नाही. उलट आपण नुकसानात पडणार, संकटात पडणार, आपण जणू अधोलोकाचे भागीदार बनणार. म्हणून आज आपल्याला प्रत्येकाला प्रभूच्या मागे लागायचंय, प्रभूमध्ये जीवन जगायचंय, प्रभूच्या वचनानुसार चालायचंय.
आहे म्हणजे तो प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडवेल. पण आपण प्रभूच्या मागे न लागता पापाच्या मागे लागणार, वाईटाच्या मागे लागणार, तर खरोखर बायबल काय म्हणत आहे की आपण नुकसानात पण. म्हणून आपण बायबलमध्ये पाहिलं की शंभराच्या काय म्हणत आहे की परमेश्वराने मनुष्याला सरळ असं उत्पन्न केलं. पण आज मनुष्य सरळ आहे का? नाही. जेव्हा एखादं बाळ जन्माला येते तो निष्पाप येते, पण जेव्हा तो मोठा होत जातो तेव्हा त्याच्यातून अनेक पाप घडतात. म्हणजे सरळ निष्पाप निरोग म्हणजे त्याने काहीच पाप केलं असं म्हणजे प्रभू आज दोन्ही बालाला या पृथ्वीवर पाठविते. मनुष्याला जन्म देते या पृथ्वीवर, पण मनुष्य जेव्हा मोठा होतो तेव्हा पापाच्या मागे लागतो, अनेक वाईट कल्पनांच्या मागे लागतो आणि स्वतःचं जीवन दुःखात संकटात पडतो, स्वतःवर मृत्यू आणतो. म्हणून बायबल आज आपल्याला शिकवत आहे की प्रभूच्या मागे लागा, प्रभूमध्ये जीवन जगा, प्रभूच्या वचनानुसार चला. कारण जो प्रभूच्या मागे लागतो प्रभू त्याचं जीवन आशीर्वादित करतो, त्याचा उद्धार करतो, त्याचं तारण करतो, त्याची प्रगती करतो आणि त्याला प्रभू स्वर्गीय राज्य प्राप्त करून देतो. म्हणून आज आपल्याला प्रभूच्या मागे लागायचं आहे म्हणजे प्रभू आपल्याही प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडविणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या बोलण्यात बरेच जे काही चुकलं असेल तर मला क्षमा असेल.